वेताळ बाबाच्या नावानं वेताळ बाबाच्या नावानं गणपती बाप्पा. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील भोर या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 3 मे रोजी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे. मित्रांनो, हे मैदान नवलाई फाटी शिंदेमाळा भोर या ठिकाणी संपन्न होणार असून सालाबादप्रमाणे वेताळ बाबा यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान संपन्न होते. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, बक्षिसाची रचना कशी आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव शुभम गोने. मी वेताळपेठमध्येच राहतो. बरं. आणि वेताळ बाबा उत्सवानिमित्त मैदानाचं आम्ही आयोजन केलेलं आहे 3 तारखेला. 3 तारखेला. बरं, 3 मेला संपन्न होते मैदान. हो. आणि मैदान कुठं संपन्न होते, ह्या ठिकाणाला, ह्या फाटीला नाव काय? नवलाईची जी फाटी आहे शिंदेमाळा, ह्या ठिकाणी संपन्न होणार आहे. अखंड बैलगाडा मालकांना ज्या फाटीची उत्सुकता असते त्या फाटीवरती हे मैदान संपन्न होणार आहे. बरं दादा, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? तुम्हाला 2 दिवसातच मैदानाची परमिशन ही सोशल मीडियावरती पाहायला मिळेल. बरं, हे मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे का दुसरा आहे? ओपनमध्येच राहणार आहे. बरं दादा, इथून मागं किती पर्व झाली तुमची बंदी उठल्यानंतर? इथून मागं 2 पर्व आपली यशस्वीरित्या झाली. चांगला प्रतिसाद मिळाला सर्व बैलगाडी मालकांचा. आणि आता हे 3रं पर्व आहे. दादा, यावेळेस कशा पद्धतीनं नोंदीचं आयोजन केलं? यावेळेस मर्यादित गाड्या घेतल्या जाणार आहेत का? हो, मर्यादित गाड्या घेतल्या जाणार आहेत. बरं, त्याचबरोबर आता हे ओपनचं तुम्ही मैदान घेताय, त्यामुळे मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंतचं मेन बक्षिसांचं स्वरूप सांगा. प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 1 लाख रुपयाचं असणार आहे. द्वितीय क्रमांकाचं 75,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं 55,000 रुपये, चौथ्या क्रमांकाचं जे 43,000 रुपये, 5व्या क्रमांकाचं 33,000 रुपये आणि 6व्या क्रमांकाचं 22,000 रुपये, 7व्या क्रमांकाचं 11,000 रुपये आणि 8व्या क्रमांकाचं 7,000 रुपये हे असं असणार. पहिला तुमचा एक साधा बॅनर जाहीर झाला होता, एक 8वं बक्षीस नव्हतं, तर 8वं बक्षीस वाढवण्यात आलं का? हो, आलेले. किती रुपये करण्यात आली रक्कम? 7,000 रुपये. ही तुमची मेन बक्षीस रचना झाली. एकमेव बक्षिसांना रोख रक्कम दिली जाणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय? त्याच्या व्यतिरिक्त अजून प्रत्येकी 2 ढाली दिल्या जाणार आहेत. आणि विजयी गाडी मालक गाडी चालक जो असेल त्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांची एक आकर्षक अशी मूर्ती देणार आहे. बरं दादा, आता मैदानाची प्रवेश फी किती आहे? 1,000 रुपये. आणि क्वार्टर फायनल होणार आहे का? आणि क्वार्टर फायनलला बक्षीस रचना कशी असणार आहे? हो, क्वार्टर फायनल होणार आहेत. क्वार्टर फायनलसाठी प्रत्येकी 2 ढाली आणि 2,000 रुपये हे बक्षीस असणार एका गाडीला. एका गाडीला 2,000 रुपये, प्रत्येकी 2 ढाली. बरं, सेमीफायनलला 2 नंबरला उतरणाऱ्या गाड्यांना या ठिकाणी रोख रकमेचं बक्षीस आणि ढाली पण दिल्या जाणार आहेत. तर दादा, काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? दरवर्षी या मैदानाला सुंदर असा प्रतिसाद महाराष्ट्रभरातून मिळत असतो. यावेळेस कशा पद्धतीने आयोजन नियोजन करण्यात आलं आहे? आयोजन नियोजन हे दरवर्षीप्रमाणेच खूप सुंदर असं केलेलं आहे. एक पारदर्शक मैदान म्हणून ओळख आहे आमची तालुक्यामध्ये. आणि बैलगाडी मालकांकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा ते प्रतिसाद चांगलाच देतील. बरं, आणि या मैदानाचे लॉट कधी काढले जातील? ह्या मैदानाचे लॉट आदल्या दिवशी 2 तारखेला रात्री 9 वाजता काढले जातील. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना भोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो. या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? निकाली पंच म्हणून आयोजन कमिटीच काम पाहणार आहे. बरं, आणि अटी तटीचा निकाल झाल्यानंतर कशा पद्धतीचा आणि कोण निर्णय देणार आहे? भोर तालुक्याचे जे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत संतोषजी शिवतरे, यांच्यातर्फे जो निकाल येईल तो दिला. आणि या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल? आव्हान एवढंच असेल की 3 तारखेला सर्वांनी मोठ्या प्रमाणात या मैदान सुंदर आणि पारदर्शक प्रमाणातच होणार आहे आणि मर्यादित गाड्या घेतल्या जाणार आहेत. त्यामुळं लवकर सर्वांनी नोंद करून सहकार्य करा. बरं, या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून प्रसाद शिंदे आणि सचिन नानातार. बरं, आणि मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचक मयूर तळेकर आणि प्रवीण बारक्या शिवतरे म्हणून करणार आहे. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीला पट्टी आहे का? हो. त्याचबरोबर निकाल रेषेवरती कॅमेरा आहेत का? हो, 2 कॅमेरे आहेत. सुट्टीला कॅमेरा आहे का? हो. लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर? STC लाईव्ह वर लाईव्ह प्रक्षेपण बघा भेटेल. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. माझं नाव परिचय सुनील पवार. दादा, काय सांगाल पुन्हा एकदा नवलाईच्या फाटीवरती
बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बैलगाडी मालक या फाटीवरती पळण्यासाठी उत्सुक असतात. तर यावर्षी कशा पद्धतीने ह्या फाटीचं नियोजन केलं आहे, यावर्षी या फाटीमध्ये काय सुधारणा करण्यात आल्या? यावर्षी या फाटीमध्ये नेहमी 7 फाट्या असतात, तर यावर्षी 1 फाटी आपण वाढवली आहे. एकूण किती फाट्या करण्यात आल्या? एकूण 8 फाट्या करण्यात आलेल्या आहेत. फाटीच्या आतातमधलं अंतर किती राहिले आता? 11 ते 12 फुटापर्यंत अंदाजे अंतर आहे. त्याचबरोबर आता तुम्ही ओपनचं मैदान घेता, त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला? पल्ला 900 फुटाचा पल्ला परफेक्ट टेपने मोजलाय? परफेक्ट टेपने मोजलाय. बरं, फाटीचं रान कसं आहे, माती कशी? फाटी काळ्या मातीचं रान आहे. काळ्या मातीचं रान आहे, इथून तिथून सरसकट. बरं, त्याचबरोबर खाली एका वेळेस किती गट उभे राहू शकतात? 10 गट खाली उभे राहू शकतात. बरं, निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 600 ते 700 फूट जागा थांबण्यासाठी. ज्या दिवशी मैदान या ठिकाणी संपन्न आहे त्या दिवशी या मैदानाला दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड? 50% बॅरिकेड होणार. बरं, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? काही नाही. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत, अडथळेत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, 100% केला जाईल. त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून योग्य त्या सुरक्षा उपाययोजना करून बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल. योग्य ती खबरदारी घेतली जाईल. मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल? मैदान सकाळी 8 वाजता सुरू होईल. फायनल आम्हाला किती वाजता पाहायला मिळेल? 4 वाजता. बरं, आता आपण पाहतोय की यावर्षी उष्णतेने उच्चांक गाठलेला आहे आणि ठिकठिकाणी हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. तर या मैदानामध्ये अवकाळी पावसाने जर हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? बैलगाडी मालकाच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. बरं, त्याचबरोबर या मैदानाच्या संदर्भातल्या अवकाळी पावसाच्या अपडेट ह्या आपल्यामार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील व्हॉट्सॲप ग्रुपवरती वेळोवेळी दिल्या जातील का? हो, 100%. बरं. एक दिवस आधीच दिल्या जाते. बरं, त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? हो, 2 टँकरची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली? हो, करण्यात आली आहे. 3 मेला हे मैदान संपन्न होते, त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार हो, आहेत. उपस्थित असणार आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? वेळेत नोंद करून घ्या, मोठ्या संख्येने उपस्थित राहा. बरं, ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना भोर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक संतोष भाऊ शिवतरे. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, पुन्हा एकदा बोर गावामध्ये भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय. यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान संपन्न होत आहे, तर काय सांगाल, कशा पद्धतीनं नवलाईची फाटी यावर्षी आयोजकांनी तयार केली? बोर तालुक्यात थोडीशी जागेची टंचाई किंवा अभाव आहे मैदानं घ्यायला. तर आत्तापर्यंतची झालेली आपल्या कॉलेजच्या पाठीवर मैदानं झाली, पण बऱ्याच बैल मालकांचा असा विषय होता की नवलाईची फाटी पाळण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी अगदी योग्य आहे. आता वेताळपेठमधल्या तरुण मुलांनी त्या मालकांच्या विनवण्या करून किंवा त्यांना सहकार्याचा एक विषय की बाबा मैदान भरवायचं किंवा ते प्रयत्न केले आणि त्यांनी ही नवलाईची फाटी उपलब्ध केली. ह्या वर्षी जी फाटीमध्ये सुधारणा केली त्यांनी, म्हणजे 1 तास वाढवले, त्याच्याविषयी काय सांगाल? आतापर्यंत त्या मुलांच्या दृष्टीनं असा विषय होत होता की फाटी एक कमी झाल्यानंतर थोड्याशा गाड्याच्या नोंदी कमी होत आहेत, ज्याला पळायचं इच्छुक आहेत, पण काय कारणास्तव फाटी कमी असल्यामुळं घेता येत नव्हती नोंद. मग त्यांनी आता यावेळेस काय केलं की 1 फाटी त्या ह्याच्यासाठी वाढवली की जेणेकरून जे इच्छुक आहेत पळण्यासाठी किंवा काय ज्यांना इथनं मागं झालेल्या मैदानांच्या पावत्यांना मिळल्या नाहीत किंवा काय, तर त्यांना त्या विषय व्हावा किंवा काय म्हणून त्यांनी एका फाटीचं नियोजन हे आत्ताच्या चालू मैदानाला वाढवलेलं आहे. जरी फाटी वाढवली असली, तास वाढला असतं, तरी मर्यादितच गाड्या घेतल्या जाणार का? हो, गाड्या मर्यादितच राहणार, तर 1 तास कमी असल्यानंतर जो विषय होत होता तर थोडेसे वाढतील. बरं, आता हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि भोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हो हो, हे मैदान सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीत आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि भोर तालुका बैलगाडी संघटनेच्या नियम ज्या अटी आहेत त्यानुसारच मैदान करण्यात येणार आहे. पहिला नियम, बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा जो अवयव पुढे दिसेल त्या अवयवावर निकाल दिला जाईल. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? ती गाडी बाद केली जाईल. चालकावरती कशा पद्धतीची कारवाई केली जाईल?
त्या चालकाला दिवसभर इथं ह्या मैदानात गाडी आणता येणार नाही. बरं. दुसरं कुठलं. त्याच अशाच प्रकारचं जर कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का, तिला रोख रकमेचं बक्षीस दिलं जाईल का? आणि अशा प्रकारच्या गोष्टी निदर्शनात आल्यानंतर ती गाडी बाद केली जाईल आणि रोख रकमेचं जे बक्षीस आहे ते दिलं जाणार नाही. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? गटाला सामान उतरल्या तर त्यांना सामनाच दिला जाईल, बरं. पुढं चाल दिली जाईल. बरं. आणि सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? फायनलला सामना झाल्यानंतर बैल मालकांच्या संगनमताने पळाले तर ठीक, नाही तर मग 5 मिनिटाच्या आतमध्ये चिठ्ठ्या टाकून जी चिठ्ठी निघेल त्या गाडीला पुढं चाल दिली. बरं. त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? गटाला डबल बैल पळाले तर सेमीफायनलपर्यंत घेतले तरी चालेल. ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल? ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीनं पुरावा असेल आपल्याकडं बैल पळालेलाचा तर तो दाखवावा. दुसरी गोष्ट अशी की आता काय झालं, हे सगळीकडे लाईव्हचा विषय आहे, ह्याच्यात निर्णय काय शक्यतो चुकीचे होतच नाहीत का, तर समोरासमोर दिसते. पण बैल मालकांना थोडासा बोललेल्याचा राग येईल. बैल मालक काय करतोय की थोडंसं वेळ त्या गोष्टीत जातो का ह्याचा पाय पुढं किंवा हा गाडी इकडं झाली. जर संघटनेवर किंवा संयोजक कमिटीवर जर त्यांचा विश्वास नसेल, त्यांना जर बघायचं असेल निकालाचं, तर आमच्या तालुक्यात आता कमिटीने आम्ही एक निर्णय केले की तिथं 1000 रुपये डिपॉझिट भरायचे आणि मग तो निकाल बघायचा. तसा अन्यथा तो निकाल दाखवला जाणार नाही. बरं. आता कमिटीचा वेनवडीचं मैदान झाल्यानंतर किंवा त्या मैदानाच्या अगोदर थोडंसं कमिटीने आम्ही खोचक आहे निर्णय, पण बैलगाडी मालकांच्या हिताचा आहे. बोर तालुक्यात इथनं पुढं जर बैल डबल पळालेला निदर्शनात आला तर 1 महिन्यासाठी तो बैल शर्यतीतनं बॅन केला जाईल तालुक्यापुरता. दुसरी गोष्ट वादविवादाचा आहे की आमचा बोर तालुका वादविवादाच्या विरोधात चालणार आहे की बोर तालुक्याला वादविवाद चालत नाही. जर वादविवाद घालणारे कोणत्या बैलासाठी किंवा कोणत्या बैल मालकासाठी जर वादविवाद घालतायत असं निदर्शनात येईल, त्यावेळेस त्या मालकाला किंवा त्या बैलांना 1 महिनाभर तालुक्यातनं बॅन करण्यात येणार. त्याचबरोबर खाली सुट्टीला पट्टी आहे, तिथे कशा पद्धतीची नियमावली असणार? ते अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियमावली आखून दिली त्या पद्धतीत राहणार आहे. बरं. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? ते सुद्धा संघटनेने जे नियम घालून दिले त्या नियमानुसारच चालणार आहे. मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय असा आहे की लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. बरोबर आहे. हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जी ओपनच्या मैदानाच्या संदर्भामध्ये नियमावली घालून दिली त्या नियमानुसारच हे मैदान पार पडेल. हो, अगदी बरोबर आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटना किंवा बोर तालुक्या संघटना यांच्या नियमावलीनुसारच मैदान पार पाडणार आहे. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? शेत बैल मालकांना सगळ्यांना माहिती आहे वेळेत नोंद करावी किंवा ज्या मैदान ज्या दिवशी आहे त्या दिवशी सकाळी लवकर येऊन सहकार्य करावं. दुसरी एक गोष्ट, एक विनंती आहे आमची तालुका कमिटी किंवा संयोजकांच्या याच्यानुसार की एकतर ही फाटी चांगली असून पळायला मिळत नव्हती का, तर निकालाच्या बाजूला किंवा समोरच्या बाजूला बागायत क्षेत्र आहे थोडंसं. तर बैल मालकांना एक विनंती आहे की किंवा जे शौकीन आहेत येणारे त्यांना एक अगदी कळकळीची विनंती की ही फाटी दरवर्षी आम्हाला उपलब्ध व्हावी म्हणून जी बागायत क्षेत्र आहे तर त्या क्षेत्रात बैल म्हणा किंवा कोणत्याही प्रकारची 2 व्हीलर 4 व्हीलर त्या क्षेत्रात कोणीतरी लावू नये, ही एक अगदी कळकळीची विनंती की जेणेकरून परतच्या वेळेस त्या मालकांना आम्हाला म्हणलं पाहिजे की बाबा घ्या फाटी तुम्हाला किंवा वापर म्हणून. मोठ्या विनंतीनंतरनं इथल्या शिंदेमळ्यातील शेतकऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली, मात्र या ठिकाणी जे आजूबाजूला बागायती क्षेत्र आहे त्या शेतामध्ये पिकं आहेत त्या पिकांचं नुकसान होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायची. त्या पिकांमध्ये कुणी बैल बांधायचा नाही किंवा निवारा करायचा किंवा गाड्या लावायच्या नाही आहेत. शेतकऱ्यांना कुठलाही आजूबाजूचा त्रास होणार नाही. जिथं पिकं आहेत त्या शेतामध्ये कुणी जाऊन तिथं निवारा करू नये असं विनंती करण्यात आलेली आहे. त्यामुळं आपण या गोष्टीची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे. धन्यवाद शिवतारे साहेब. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव गणेश शिंदे.
गणेश भाऊ काय सांगाल, पुन्हा एकदा नवलाईच्या फाटीवरती शिंदेमळ्यामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय, कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे? किती दिवसापासून आपण या मैदानाची तयारी करताय? गेले 8 दिवस आम्ही या मैदानाची तयारी करत आहोत बर. आणि भव्य दिव्य असं मैदान 3 तारखेला संपन्न होणार आहे. बरं, महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल आपण? महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना एकच सांगेल की मर्यादित गाड्यांची नोंद करणार आहेत तरी लवकरात लवकर गाडी नोंद करून कमिटीला सहकार्य करावं. बरं, अजून काय बैलगाडी मालकांना सूचना असतील का? सूचना एकच आहे, पूर्व उत्तर साईडला बाग आहे, त्या बागेत कोणी बैल बांधू नये. कशाची बाग आहे? आंब्याची बाग आहे, तिथं कोणी बैल बांधू नये. तिथं आमचे सकाळी स्वयंसेवक असणारच आहेत, तरी सुद्धा बैलगाडी मालकांनी तिथं बैल बांधू नयेत. बरं, तिथं फळं आलेली आहेत आंब्याच्या झाडाला, त्यामुळं सगळ्यांनी तेवढं तिथल्या शेतकऱ्यांनी विनंती केलेली. त्यामुळं आपण दुसरीकडं जिथं मोकळं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपण निवारा करावा बैलगाडी मालकांनी. त्याचबरोबर जी बॅनरवरती आपण बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती विजेत्या बैलगाडी मालकांना संपूर्ण मिळणार का? 100% संपूर्ण रक्कम मिळणार आहे. या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का? अजिबात नाही पळले. चालते, धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रसिद्ध समालोचक मयूर शेठ तळेकर भेटलेले आहेत. आणि काय सांगाल मयूर शेठ, 3 तारखेला भव्य दिव्य असं बोहर येथील नवलाई फाटीवरती शिंदेमाळ या ठिकाणी ओपनचं मैदान संपन्न होतं, तर काय सांगाल? एक नामवंत महाराष्ट्रातील मैदानं बोर तालुक्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि या बोर तालुक्यातील इतिहासातील या ठिकाणी वेताळ केसरी मैदान दिनांक 3 तारखेला संपन्न होणार आहे. भव्य दिव्य असं वेताळबाव उत्सवानिमित्त या मैदानाचं आयोजन केलं जातं. भव्य दिव्य असं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण मैदानाची फाटी बघता, सकाळपासून या फाटीचं काम चालू होतं. फाटी अतिशय सुंदररित्या चांगल्या पद्धतीनं आयोजकांनी केलेली आहे. पळण्यासारखी फाटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या फाटीचं नाव अखंड महाराष्ट्रात त्यांनी या फाटीसाठी आवर्जून बैलगाडी मालक सांगत असतात की या फाटीवरती मैदान कधी होणार आहे आणि ते मैदान 3 तारखेला येत्या होणार आहे. तास सुद्धा वाढवण्यात आले. एक 7 तास पडायचे, 8 तास वाढवले आहेत. पलीकडच्या साईडला अजून 2 फूट आणि जवळजवळ आतमधलं अंतरचं मला 11.5 फूट आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं, काय आव्हान करताल तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना चालकांना एक विनंती करतो की बोर तालुक्याचा इतिहासाप्रमाणे मैदानसुद्धा तशाच पद्धतीने होणार आहे. पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. निकाल असतील, चिठ्ठ्यांचे असेल, त्याचबरोबर झेंडापंच असतील, कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी कोणावरती अन्याय केला जात नाही असं आपल्याला एक सुंदर आणि पारदर्शक मैदान पाहायला मिळेल. त्यामुळं बैलगाडी मालकांना एक विनंती करतो की जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर नोंदणी करून आपण कमिटीला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. धन्यवाद.